नमस्कार. काय करावं सांगा ना तुम्हीच. आता काय करावं? अवघड जागचं दुखणं जावाई डॉक्टर. त्या माणसाची अवस्था काय होईल, त्या बाईची अवस्था काय होईल, तसा प्रकार घडलाय. म्हणजे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी ती अवस्था आहे. ऐन डुंगणावर चड्डी काढलेल्या ठिकाणी किस्तूर यावं आणि डॉक्टरने विचारावं कुठं झालंय, ते चार चौघात डॉक्टरला सांगता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. माझी नाही हो, माझी नाही, उद्धव ठाकरेच झाली. बघा ना तुम्ही, काय म्हणजे कशाला, किसको कहे अपना. सगळे बिचारे बेदर्दी कातील दुनिया वाटुळच करायला निघाली यांचं. हे 13 वाजविणार आहेत का काय, हा प्रश्न पडलाय. कोणते 13 म्हणून काय विचारताय? ज्याला आपलं म्हणून जवळ करावं त्यानंही कट्यार काळजात नाही, पाठीत नाही, शालीत लपेटून घालावी, ती सुद्धा मलमली शालीत लपेटून घालावी, अशी अवस्था आहे. खरंच अरे बाबा, राजकारणात कोणी कोणाचा नसतो. म्हणजे यांना न विचारता ह्यांचे लोक दुसऱ्याकडे गेले असतील, अशी शक्यता तुम्हाला वाटते का? आजकाल राजकारणात कुणीच कुणाला विचारत नाही म्हणा. आणि समजा खरंच न विचारता गेले असतील, तर जी अवस्था बिचाऱ्या उद्धव ठाकरेंची झालेली आहे, तीच अवस्था राज ठाकरेंची झाली आहे, असं म्हणावं लागेल. म्हणजे तुम्हाला कळलं नाही का अजून काय झालंय, काय होतंय, काय नाही? ते कळलं असेल म्हणा. तुम्ही आपलं मुद्दाम करताय, परीक्षा घेण्याचा प्रयत्न करताय. काय झालंय, राज ठाकरेंचे आले 13. आकडा शुभ की अशुभ तुमचं तुम्ही ठरवा. शुभ असेल तर कोणासाठी ना अशुभ असेल तर कोणासाठी, तेही तुम्ही ठरवा. कधी कधी काय 13 आकडा काही लोकांना शुभ असतो. 13 आकडा सोलापूरकरांसाठी शुभ आहे, कारण त्यांची पासिंग 13ची आहे. पुणेवाले 12चे आहेत, पण सोलापूरवाल्यांची पासिंग 13ची आहे. मी फार कौतुकानं सांगत असतो ना, आमची पासिंग डबल 12ची आहे. आम्ही लातूरकर आहेत 24, आम्ही डबल 12चे आहेत. पुणेवाले नुसते 12चे नाहीत, आम्ही डबल 12चे आहेत. असो, पासिंगवर नाही बोलायचं आपल्याला. तर राज ठाकरेंचे आले 13. आता हा आकडा कोणासाठी शुभ, कोणासाठी अशुभ? म्हणजे राज ठाकरेंसाठी शुभ आहे की अशुभ आहे? बाकी काही असो, देवेंद्र फडणवीसांना मात्र महाराष्ट्राचे राजज्योतिष घोषित करायला हवं. कारण ते म्हणाले होते, यात सर्वाधिक नुकसान कुणाचं होईल, तर राज ठाकरेंचं होईल. म्हणजे सर्वाधिक नुकसान राज ठाकरेचे झाले. बिचारे 13 नगरसेवक घेऊन बसलेत. एकही आमदार नाही, 13 नगरसेवक, आणि 13 नगरसेवक ह्यांचं ऐकायला तयार नाहीत. कल्याण डोंबिवलीत काय झालंय, कल्याण डोंबिवलीत 13 पैकी 5 आलेत राज ठाकरेंची. 5, का मोठी संख्या आहे, 5. बंदमुठ्ठी लाख की खुले तो खाक की, त्या बंदमुठ्ठीत जेवढे बोटं असतील तेवढे राज ठाकरेचे निवडून आले. बरे आले ते आले, उद्धव सोबत निवडून आले. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबत युती करून 2 भाऊ मराठी माणसांसाठी एकत्र आले नव्हते का ते मागे एकदा? म्हणजे खूप दिवसापूर्वी मनपा निवडणुकीत 2 भाऊ मराठी माणसांसाठी वज्रमूठ करून, अशी वज्रमूठ करून निवडून आले. ते उद्धव ठाकरे तसंच दाखवतात बघा, ते मतदान झालेलं त्याचं ते मूड दाखवण्याचा प्रकार आहे, भलता इंटरेस्टिंग आहे. तर ते एकत्र आले, आणि ते एकत्र आल्यावर त्यापैकीचे 5 जे राज ठाकरेंचे निवडून आले होते, आले उद्धवच्या जोरावर, आणि उद्धवच्याच जोरावर निवडून आलेले उद्धव ठाकरेंच्याच उरावर बसण्यासाठी शिंदेकडे निघून गेले. का करावं या लोकांना? म्हणजे आहे की नाही अवस्था? अवघड जागचं दुखणं जावाई डॉक्टर. कुणाला सांगावं उद्धव ठाकरेने? संजय राऊत तर बिचारे म्हणले उद्धव ठाकरेला सांगून गेले, कान काय झालं कसं झालं. ऐका ना तुम्ही एकदा. राज साहब भी बहुत व्यथित है। जिस तरह से स्थानिक लोगों ने निर्णय लिया है वो उनके व्यक्तिगत कारणों से, राज साहब का कहना है ये मेरी भूमिका नहीं है, ये मेरी पार्टी की भूमिका नहीं है, स्थानिक निर्णय है। अगर स्थानिक लोगों ने पार्टी के खिलाफ जाकर कुछ निर्णय लिया है भूमिका के खिलाफ, तो उनके ऊपर कठोर ऍक्शन होनी चाहिए. ऐकलं ना, ही अशी अवस्था आहे. हे असं काय बाई बोलावं लागतं. म्हणजे आले 13, त्यातले 5
गेले शिंदेच्या सोबत निघून. आता उरली मुंबई 6. मुंबईतले 6 बिचारे उद्धवच्या सोबत राहणार की पुन्हा एकदा भाजप किंवा शिंदेच्या हात पकडून निघून जाणार? काय होणार? म्हणजे मामाच्या पोरीवर वयात येईपर्यंत लाईन मारावं, मामाच्या पोरीनं आपल्याला हसून लाईन द्यावी, दोघांनी सोबत सोबत वयात यावं, लग्नाचं वय जवळ आलं की आपल्याला वाटावं आता हीच आपली बायको होणार, आणि मामाच्या पोरीनं लग्नाच्या ठरवायच्या जायच्या आदल्या दिवशी म्हणावं, भैया माझं दुसऱ्यावर प्रेम आहे, नेतो देतो का, मला मदत करतो का त्याच्यासोबत जाण्यासाठीची? अरे नुसतंच भैया नाही, दुसऱ्यासोबत जाण्यासाठीची मदत करतो का म्हणल्यावर या बिचाऱ्याच्या नशिबात आत्महत्येची वेळ येईल, नाही तर काय येईल सांगा ना तुम्ही मला. आता जर मनसेच्या इथल्या मुंबईतल्या 6 जणांनी उद्धव भैया आम्हाला शिंदे सोबत जायचंय असं म्हणलं तर काय अवस्था येईल उद्धव ठाकरेंची? काय बोलावं, काय सांगावं? अहो सांगायसारखी सुद्धा येत नाही. नाशिकमध्ये तर काय एक हाती सत्ता आहे, आणि त्या नवी मुंबईतही एक हाती सत्ता आहे, तेही कुठतर निघून जातील. राज ठाकरे निवांत असतील, कारण आता या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदच्या, पुन्हा 2 वर्ष काहीच नाही आहे, दुपारी उठण्याची गरज नाही आहे आणि सुपारी द्यायची शक्यता नाही आहे, निवडणुका कुठल्याच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे राज ठाकरे रिलॅक्स आहेत. पण बिचाऱ्या उद्धवसाठी मात्र अवघड अवस्था आहे. उद्धव ठाकरेंना या अवघड अवस्थेसाठी, या अवघड अवस्थेतून सुटलेपणासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यापलीकडं आपल्या हातात तरी काय? नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक